नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज सोमवारचा दिवस म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्यामुळे खूपच माझी सकाळपासून घाई गडबड सुरू होती, कारण सगळी कामं आटोपून मला मंदिरात जायचं होतं आणि ही सर्व तयारी मंदिरात जाण्यासाठीच सुरू आहे। मंदिरात मी जरा उशिराच जाते, कारण मग जरा उशिरा गेलं ना की गर्दी कमी मिळते आणि पूजा व्यवस्थित होते आपली। तर हे ताट मी रेडी केलेलं आहे मंदिरात नेण्यासाठी। यामध्ये दूध आहे, यामध्ये पंचामृत आहे, ही फुलं, इथे दिवा रेडी केला आहे तेलाचा, हा तुपाचा दिवा, त्याच्यानंतर अगरबत्ती आणि हे गंधगोळी, यामध्ये आहे शिवमूठ तांदूळ आणि हे पाणी, आणि जे एक्स्ट्रा फुलं आणि पानं आहेत बेलाची ती याच्यामध्ये आहे, आणि हा रुमाल हात पुसण्यासाठी। अशा प्रकारे माझं ताट आता रेडी आहे। आता मी मंदिरात जायला निघते। मी हा ड्रेस घालून मंदिरात जाणार आहे, कारण श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी मी सफेद कपडेच घालते, सफेद ड्रेसेस घालते, म्हणून मी हा ड्रेस आज घालून जाणार आहे। हा थोडासा अनारकली पॅटर्न आहे आणि मला अनारकली पॅटर्नचे ड्रेसेस खूप आवडतात। कसा वाटतोय, छान वाटतोय का? तुम्ही पण कमेंटद्वारे मला नक्की सांगा कसा दिसतोय ड्रेस। तर आता मी मंदिरात जाण्यासाठी निघालेली आहे। सोबत माझं सगळं व्यवस्थित ताट मी घेतलेलं आहे आणि आमचं मंदिर घराच्या एकदम जवळ आहे, म्हणजे घराच्या जवळ गावदेवी मंदिर आहे आणि त्या गावदेवी मंदिरामध्येच आपलं महादेवाचं पण छोटंसं मंदिर आहे। तर माझं जेव्हापासून लग्न झालं आहे आणि मी इकडे शिफ्ट झालो आहे तेव्हापासून मी ह्याच महादेवाच्या मंदिरात जाते आणि ह्याच महादेवाची पूजा करते। आज एवढे वर्ष झाले पण मी ह्याच महादेवाची पूजा करते। हे मंदिर आमच्या एरियातलं एकदम सुंदर मंदिर आहे आणि गावदेवीचं मंदिर म्हणून हे मंदिर ओळखलं जातं। तुम्ही बघू शकता, ही जी समोर दिसते ती देवी आहे गावदेवी, आणि हे आता मी चालली आहे ते छोटंसं मंदिर तुम्हाला दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे। तर हा महादेवाची पिंड आहे। बाहेर हा जो नंदी आहे आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे। तर तिकडे ते दादा साफसफाई करत होते म्हणून मी थोडा वेळ बाहेर वेट केलं। मला वाटलं श्रावणी सोमवारी म्हटल्यावर खूप गर्दी असेल, पण मी दुपारचे 1-1:30 वाजता गेली, त्यामुळे मला एवढी गर्दी नाही मिळाली आणि खूप शांततेने मला पूजा करता आली। या गोष्टीचा मला खूप आनंद झाला, कारण नॉर्मली श्रावणी सोमवारी तर कोणत्याही महादेवाच्या मंदिरात खूपच गर्दी असते, पण मी गेली आणि मग बघितलं की काही गर्दी नाही आहे। तर शांततेने मला पूजा करता येईल असं मला जाणवलं आणि खूप छान वाटलं। तर अशा प्रकारे माझी पूजा करून झालेली आहे एकदम शांततेने। त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर हे जे बाजूलाच मंदिर आहे ते आहे बाळूमामाचं छोटंसं मंदिर बांधलं इकडे, आणि ही आपली मेन जी देवी आहे, ज्या देवीचं हे मंदिर आहे ती आहे ही गावदेवी माता। तुम्ही पण पावलांचं दर्शन घ्या। खूप सुंदर मूर्ती आहे देवीची आणि देवीचं रूप खूप सुंदर दिसतं आणि खूप छान प्रकारे सजवून ठेवतात या देवीला। तुम्ही पण बघू शकता किती सुंदर देवी दिसते। आणि हे आहे कालभैरवाचं मंदिर,
म्हणजे देवीच्याच भिंतीला लागून हे बाजूला मंदिर आहे। खूप सुंदर आहे हे पण मंदिर, मूर्ती खूप छान आहे आणि खूप प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावर। मन एकदम शांत होऊन जातं, एकदम पीसफुल फील होतं। मी थोडा वेळ बसले आणि मग लगेच निघाले घरी जायला, कारण मला पण घरी जाऊन बाकीची कामं वगैरे पण होती। एक 5 मिनिटं बसले, प्रसाद घेतला आणि लगेच निघाले। हे आहे माझं उपवासाचं आजचं जेवण। ॲपल आणि बनाना मी पीसेसमध्ये केलंय कारण मला फोकने खायचं आहे। आणि ही आहे माझी कॉफी। हेच आहे माझं आजचं मील आणि आज मी दिवसभरात फक्त हेच खाणार आहे, याच्यावरच राहणार आहे। आणि हो, याच्यात एक गोष्ट ॲड करायची राहून गेली, 1 मिनिट हा। आता माझं प्रॉपर मील तयार झाले। मी डेट्स घ्यायला विसरली होती। हे बघा डेट्स याच्यामध्ये टाकले। तर तुम्हाला वाटत असेल 2च का घेतले, कारण उपवास आहे ना, 2च खायचे। आणि असं पण ते खूप गोड असतं, जास्त गोड मला खाल्ले जात नाही। तर आता मी हे माझं मील आहे ते घेणार आहे। दुपारचे 2 वाजलेले आणि हे झाल्या मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागणार आहे, कारण उपवासाचा स्वयंपाक असतो, डाळ भात चपाती भाजी। आणि जर मी आमटी केली तर मी डाळ नाही बनवणार, फक्त आमटी भात आणि चपातीच बनवेल। आणि बघू त्याच्यासोबत अजून काही बनवता आलं तर, पण सध्या तरी एवढंच फायनल आहे। तर आता मी पटापट खाऊन घेते। आज मी डोक्यावर अंघोळ केली आहे आणि माझे केस पूर्ण ओलेत, सुकतच नाही आहे। आणि बाहेर पण क्लायमेट एकदम असं पावसाचं असल्यामुळे केस सुकत नाही आहे। तर मी आता माझं जे मील आहे ते एन्जॉय करते। हे बघा माझं सर्व खाऊन झालेलं आहे। आता मी किचनमध्ये ना थोडासा पसारा आहे, तर तेवढा पसारा मी क्लीन करणार आहे आणि मग थोडा वेळ आराम करणार आहे, कारण आता 2:30 वाजलेत आणि स्वयंपाक एवढा लवकर नाही करणार। दुपारी मी थोडासा आराम केला, एक 10 मिनिटं झोप काढली, त्यानंतर योगा क्लासला जाऊन आले आणि मग त्यानंतर आता मी थोडीशी फ्रेश आहे आणि आता मी लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागणार आहे, कारण आज उपवास आहे म्हणून लवकर स्वयंपाक करायचा आहे। हे आहे माझं जेवणाचं ताट। आता मी उपवास सोडायला बसत आहे। माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि मला खूप भूक लागली आहे म्हणून मी आता उपवास सोडायला बसते। तर तुम्हाला थोडक्यात सांगते मी आज काय काय बनवलं उपवास सोडायला। हे आहे दोडक्याची भाजी, ही आहे मसूरची आमटी, हे माझं नेहमीचे सोया चंक्स, हा भात आहे आणि हा शिरा आहे आणि ही चपाती आहे। तर एवढंच स्वयंपाक मी आज केला आहे आणि डाळ बनवली नाही आहे, कारण ह्या आमटीसोबत आम्ही हा भात खाणार आहोत। नाहीतरी आम्हाला आमटीसोबत भात आवडतो, प्रत्येक वेळेला डाळ बनवायलाच पाहिजे असं नाही। तर खूप भूक लागली, मी आता उपवास सोडायला बसते आहे। तर माझा उपवास सोडून झालेला आहे, किचनही आवरून झालेलं आहे, सगळी कामं आटोपलेली आहे। पण आमचं मंगळागौरीच्या व्हिडिओचं एडिटिंग बाकी आहे, ते मी आता करणार आहे आणि उद्या हा व्हिडिओ मी रिलीज करणार आहे। तर सर्व सबस्क्रायबर्सला नोटिफिकेशन येईल त्या व्हिडिओचं, तर नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा आणि कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा। आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटद्वारे कळवा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।